अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा या धरणामधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाचा आज संगमनेर तालुक्यातील जोरवे गावच्या नागरिकांनी मुंडण आंदोलन करून निषेध केलेला आहे। गेल्या 5-6 दिवसांपासून नगर जिल्हा आंदोलनांनी ढवळून निघालेला आहे। संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांनी आज पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात मुंडण करून निषेध केला। या आंदोलनात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील सहभागी झाले होते। पाणी वाटप कायदा रद्द झाला पाहिजे ही भूमिका खासदार सदाशिव लोखंडेंनी घेतली आहे। जोरवे गावातील नागरिकांना आज मुंडण करत पाणी वाटप कायद्याचा आणि सरकारचा निषेध केला। आम्हाला मारून मराठवाड्याला जगवण्याची भूमिका योग्य नसल्याचं ग्रामस्थ म्हणतात। काही ठिकाणी यांनी आपल्या हक्काचं पाणी निलवंडेच्या कॅनलच्या मार्फत जर ही शेतकऱ्याला दिलं असतं 5 TMC पाणी तर डॅममध्ये दिसलं नसतं आणि डॅममध्ये जर दिसलं नसतं तर आज मराठवाड्याने पाणी मागितलं नसतं। पण बाबांच्या छडीमध्ये एवढी ताकद आहे की आवाज देत नाही। आता पाणी दिसतं म्हणून खाली मागायला लागलेत। म्हणून माझी विनंती आहे, राजकारण करत असताना आपल्या जिल्ह्यातले जे पुढारी असतील ते एकत्र येऊन, जसं मराठवाड्यामध्ये आमदार सर्वत्र तांब्याभर पाणी मिळत नाही परंतु या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करतात। मी सर्व आमदाराला विनंती करेल, हा कायदा रद्द करण्यासाठी पक्षभेद बाजूला सरकून हा कायद्याच्या विरोधात आपण आंदोलन केलं पाहिजे। शेतकऱ्यांवरती अन्याय अशा प्रकारे आहे की जे इंग्रजांनी दिलेलं हक्काचं पाणी ह्या 6 तालुक्यांसाठी उत्तर नगर जिल्ह्यासाठी, तर ते पाणी त्या सरकारनं त्याची वाट लावली कायदा करून 2006च्या काँग्रेस सरकारनं, आणि ह्या सरकारनं चुकीचा अहवाल देऊन हे पाणी जायकवाडीला देऊ राहिलेत। आणि आज भविष्यात तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल हे त्यावेळेस जे खासदार साहेबांनी सांगितलं होतं, आज ती परिस्थिती उद्भवताना या ठिकाणी दिसत आहे। तर त्यासाठी शासनाने अजूनही वेळ गेलेली नाही, यावर विचार करून लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करून या जायकवाडीला जे पाणी सोडण्यात येणार आहे त्यासाठी ते सदर पाणी सोडण्यात येऊ नये। कारण जर खाली जायकवाडी धरणातील तिकडचे जर उपाशी राहणार असेल आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जर उपाशी राहणार असेल तर हे आम्हाला मान्य राहणार नाही।